मार्च एप्रिल महिना सुरू झाला की मी आणि माझ्या बागेची कामं सुरू होतात. मी आता जास्त करून माझ्या बागेमध्ये रमते. जेवढा वेळ मिळेल तेवढा एक झाडाला देत असते. आज मी माझ्या हिबस्कस म्हणजे जास्वंदाचं झाड घरातून बाहेर आणलेलं आहे. हे झाड तुम्ही बघितलेलं असेल, याला भरपूर फुलं येतात. ऑगस्ट नोव्हेंबरमध्ये याला छान फुलं आली होती. आता मात्र झाड पिवळं पडू लागलेलं आहे. त्याची पानं पिवळसर झालेली आहेत. त्यामुळं त्याला बाहेर आणले आणि कुंडीतून बाहेर काढल्यानंतर लक्षात आलं की झाडाच्या मुळांना खूप सारा जारवा तयार झालेला आहे. त्यामुळे आता रिप्लांटिंग करण्याची गरज आहे. तो कुंडी बऱ्यापैकी मोठी असल्यामुळे बदलण्याची गरज नाही आणि हे रोपटं अजून एवढं मोठं झालेलं नाही आहे की ते अंगणात लावेल. बऱ्याचदा थंडीमध्ये रोपं लहान असतील तर ते सर्व्हाइव्ह करू शकत नाही आणि मग झाड मरून जातं. त्यामुळे मी त्यांना दरवर्षी विंटर सुरू झाला की घरामध्ये घेऊन जाते आणि जी आमची समोरची मोठी विंडो आहे तिथे नेऊन ठेवते. कारण समोरून येणारं ऊन काचेतून त्याच्यावरती छान सूर्यप्रकाश पडतो आणि थंडीमध्येही झाड हिरवंगार राहतं. आता या कुंडीमध्ये मी नवीन माती भरलेली आहे. त्याचबरोबर थोडंसं खतही त्यामध्ये मिक्स करणार आहे. झाडाची सगळ्या मुळांची माती जुनी काढल्यानंतर हे झाड पुन्हा या कुंडीमध्ये लावलं. विंटर सुरू होईपर्यंत हे झाड आता गार्डनमध्येच ठेवणार आहे आणि जेव्हा कडाक्याची थंडी पडते तेव्हा ही कुंडी पुन्हा घरामध्ये घेऊन जायची, जेणेकरून खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश त्याच्यावरती पडतो आणि थंडीमध्ये ही झाड हिरवंगार राहतं. आणि जेव्हा गणपती बाप्पाचं आगमन होतं तेव्हा जास्वंदाची किमान 2-4 फुलं तरी बाप्पाच्या चरणी व्हायला मिळतात. तर अशा प्रकारे झाडांची थोडी थोडी काळजी घेतली की झाडं आपल्याला छान फुलं, फळं आणि पॉझिटिव्हिटी देऊन जातात.